हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनेलवर जिनी डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. जिनी डोसा बनवण्यासाठी मी तांदूळ स्वच्छ धुवून 3 पेले तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालायचे आहेत. त्याचबरोबर 1.5 पेला उडदाची डाळ स्वच्छ धुवून भिजत घालायची आणि अर्धा पेला मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजत घालायची. मग हे मिक्सरमध्ये घालून जसं आपण डोशांसाठी वाटतो तसं छान वाटून घ्यायचं. जेव्हा स्ट्रीट स्टाईल डोसा बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये मुगाची डाळ वापरत नाही, त्याऐवजी ते बेसन आणि थोडासा रवा घालतात. पण आपण घरी बनवतोय तर आपण थोडीशी मुगाची डाळ घालून असं सोप्या पद्धतीने डोसा बनवू शकतो. आता हे सगळं छान वाटून झालं की आपण 7 ते 8 तास याला फर्मेंट व्हायला ठेवून देणार आहोत. पीठ थोडं कमी फर्मेंट झालं तरी काही हरकत नाही, पण माझं पीठ एकदम छान फर्मेंट झालं होतं. अर्धा डबा मी भरून ठेवला होता, त्याचा दुसऱ्या दिवशी पाऊण डबा इतकं पीठ झालं. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून डोशांसाठी वापरणार आहे. त्याचबरोबर मी इथे कांदा, पनीर, गाजर, शिमला मिरची, कोबी, कोथिंबीर असं सगळं घेतलेलं आहे. जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथे घेऊ शकता. बीटसुद्धा मी घेतलेलं आहे. आता मीठ घालून पीठ छान मिक्स करून घ्यायचं. इथे चीजसुद्धा आपल्याला वापरायचं आहे. त्याचबरोबर शेजवान सॉस, किचन किंग मसाला, चाट मसाला, रेड चिली सॉस, टॉमॅटो सॉस असं सगळं मी वापरणार आहे फ्लेवर देण्यासाठी. आता तवा गरम झाला की त्याच्यावर पीठ घालून त्याचा छान डोसा स्प्रेड करून घ्यायचा आहे. एकदम पण पातळ करायची काही आवश्यकता नाही. मी दाखवलं आहे त्याप्रमाणे केलात तरीसुद्धा चालेल. आता डोसा छान स्प्रेड झाला की त्याच्यावर थोडंसं बटर किंवा तेल घालून घ्यायचं आणि मग त्याच्यावर आपण सगळ्या ज्या भाज्या, कांदा वगैरे घेतलेला आहे ते थोडं थोडं घालून छानपैकी थोडंसं शिजून द्यायचं. एकदम पण शिजायची काही गरज नाही. त्याचबरोबर इथेच आपण थोडासा चाट मसाला, किचन किंग मसाला, रेड चिली सॉस, टॉमॅटो सॉस, त्याच्यानंतर शेजवान सॉस असे जे सॉस तुम्हाला आवडत असतील ते घालून छान मिक्स करून घ्यायचं, जसं मी दाखवते तसं. भाज्या आणि सॉस छान स्प्रेड करून झाल्या की आपण त्याच्यावर वरतून पनीर खिसून घालणार आहोत आणि त्याचबरोबर थोडासा चीजसुद्धा खिसून घालणार आहोत. त्याच्यामुळे ह्या डोशाची चव अजूनच वाढते. चीज खिसून झालं की आपण कालत्याच्या साहाय्याने त्याचे तुकडे करून घेणार आहोत आणि रोल करून ते सर्व करणार आहोत. तुम्ही हा डोसा चटणीसोबत, सॉस सोबत किंवा असाही सर्व करू शकता. ह्याला खरं तर कुठल्याही चटणीची किंवा सॉसची काहीच आवश्यकता नाही आहे. तो इतका छान लागतो, त्याच्यात इतके छान सॉसचे फ्लेवर आलेले असतात, त्याचबरोबर भाज्यांचे फ्लेवर आलेले असतात. आणि असा हा डोसा जर तुम्ही बाहेर घ्यायला गेलात तर तो खूपच महाग विकतात आणि घरी बनवायला खूप कमी पैशांमध्ये स्वस्तात मस्त असा हा छान जिनी डोसा आपल्या घरच्या घरी हेल्दी आणि पूर्ण हायजीन वापरून आपण बनवलेला हा बनवून तयार असतो. त्याच्यामुळे हा साधा सरळ सोपा जिनी डोसा एकदा घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही जिनी डोस्याची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि नवीन नवीन रेसिपी बनवत राहा.